हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो 4 तारखेचा आहे, म्हणजे संडेचा आहे. तुम्हाला थोडंसं लेट भेटणार आहे. तर आता इथे बघू शकताय, सकाळी मी उठायला थोडंसं लेट झाला होता. तर 8 वाजलेले आहेत आणि मी आता चहा करते. मुलं वगैरे सगळे उठलेले आहेत आणि मस्त आता चहा निवांत आम्ही बसून पिणार आहेत. तर संडेला थोडंसं निवांत होतं. तर आता मी इथं चहा केलेला आहे आणि आम्ही मस्त सगळे चहा आणि टोस्ट खाणार आहोत. तर नेहमी टोस्ट खाल्लं जात नाही, पण कधीतरी मनात येतं टोस्ट खायला, तर मस्त आम्ही चहा टोस्ट खाणार आहेत. आणि आज मिस्टरसुद्धा आहेत, ते गावाकडे दर संडेला गावाकडे जातात, पण ह्यावेळेस त्यांना ऑफिसला असं सुट्टी नाही, त्यामुळे ते गेलेले नाहीत. तर आता मस्त आम्ही चहा वगैरे पितो आणि त्यानंतर मग चहा वगैरे पिऊन झाला, त्यानंतर मग आलेली आहे मी किचनमध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकताय, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी, म्हणजेच इन्स्टंट रवा इडली शेअर करणार आहे. तर इथे बघू शकता, मी रवा भिजवून ठेवलेला होता 10-15 मिनटापूर्वीच. चहा करण्याच्या वेळेस मी रवा भिजवून ठेवलेला होता. 2 वाट्या रव्यामध्ये 1 वाटी मी दही टाकलेलं होतं आणि ते भिजवून ठेवलेलं होतं, जेणेकरून रवा आपला व्यवस्थित भिजला जाईल. आता रवा व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बिना तडक्याची सुद्धा इडली करू शकता, पण तडका दिल्यानंतर टेस्ट थोडीशी छान लागते. त्यानंतर तडक्या तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेला आहे आणि हे तडका फोडणी मी या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बॅटरमध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी जशी आपल्याला इडलीला हवी आहे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी करायची आहे. त्यामुळे पाणी टाकून मी हे व्यवस्थित पातळ करून घेते. तर आता मी अशा प्रकारे अशीच इडली करणार आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये गाजर किसून टाकू शकता, शिमला मिर्च बारीक कट करून टाकू शकता, कांदा कट करून टाकू शकता, म्हणजेच व्हेजिटेबल इडलीसुद्धा करू शकता. पण मी इथे प्लेनच करणार आहे. तर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात लास्टला तेल वगैरे भांड्याला लावून ठेवायचं इडलीच्या आणि सगळ्यात लास्टला आपल्याला यामध्ये इनो टाकायचं आहे. तर इथे बघू शकता, मी एक चमचा भरून इनो घेतलेला आहे आणि हे यामध्ये मिक्स करून व्यवस्थित फेटून घेत आहे. तर लगेच फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला इडली लावून घ्यायची आहे, म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होईल. आणि जर समजा तुम्हाला आत्ता थोडीशी इडली करायची आहे, नंतर अर्धा 1 तासाने इडली करायची असेल थोडी, तर तुम्ही आत्ता जेवढं बॅटर लागणार आहे तेवढ्याच बॅटरमध्ये इनो टाका आणि नंतर नंतरच्या बॅटरमध्ये टाका. तर आता मी सगळीच बॅटरमध्ये टाकलेलं आहे, कारण मला पूर्णच इडली करायचं आहे. तर मी 2 स्टँडला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी इडली लावून दिलेलं आहे. आणि आता थोडंसं बॅटर उरलेलं होतं, तर म्हटलं ढोकळा करून घ्यावा. तर छोट्याशा डिशमध्ये मी तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी हे सगळं बॅटर टाकून घेतलं आणि हे स्टँडला लावून दिलं. तर म्हणजे आपल्याला इडली पण 2 in 1 होऊन जाईल, इडली पण होईल आणि ढोकळा पण होईल. चला, तर मग आता हे इडली होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची आहे. तर जर मी अगोदरच आपण इन्स्टंट रवा इडली आहे, त्यामुळं मी लगेच ठरवलं होतं करायचं, कारण रात्री वगैरे मी इडलीची तयारी काहीच केलेली नव्हती. रात्रीच ठरवलं असतं तर काहीतरी इडलीला नारळ वगैरे फोडला असता अगोदरच. त्यामुळं मी आत्ता जे आहे आपल्याकडे त्यामध्येच इडली करणार आहे. तर मी इथं डाळवं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्याकडे खोबऱ्याचा किस होता, ते खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली, जिरे टाकले, लसूण माझ्याकडे संपला होता त्यामुळे मी लसूण टाकला नाही. तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हे मस्त आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपल्याला त्या चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रकारे पाणी वगैरे घालून त्याला मस्त पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे. तर चटणी मी मिक्सरमधून करताना यामध्ये हिरवी मिरची टाकलेली नव्हती, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आता तडक्यामध्ये मी फक्त जिरे मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, कारण मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नव्हता. तर आता मी मस्त तडका या चटणीला देऊन घेते. तर तुम्ही बघू शकता, मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे, कारण माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती, त्यामुळे आणि जास्त तिखटही करायचं नव्हतं. तर आपली चटणी वगैरे करून होईस्तोवर आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इडली बाहेर काढते. जास्त वेळ लागत नाही, कारण ह्या इडलीला नावच इन्स्टंट इन्स्टंट इडली म्हणलं आहे, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही.
तर इथे बघू शकताय इडली आपली तयार झालेली आहे. मी दोन्ही स्टँड वगैरे बाजूला काढून घेतले आणि आता मी हे इडली काढून घेते. तर कधीही स्टँडमधून इडली काढताना थोडीशी नॉर्मल थंड होऊ द्यायची, म्हणजे पटकन निघते. कारण जर गरमागरममध्ये आपण इडली काढायला गेलो तर ते जास्त भांड्याला चिटकते. त्यामुळं आता मस्त इडली काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त स्पंज इडली झालेली आहे. तर आता मी ढोकळा वगैरे पण सगळं काढून घेते. आणि मुलांचं बघा, किचनमध्ये काहीतरी नवीन पदार्थ होत असेल ना तर मुलांची लुडबुड ही मध्ये मध्ये चालूच असते. आणि तर त्यामुळे मी इडली ढोकळा हे करते. तर मुलं सारखं मध्ये 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 त्यांची लुडबुड चालू आहे. आणि मी काही असं नवीन करायला वरतून हा नेहमी खालीच राहतो, वर जातच नाही. तर त्याचं चालू आहे की आत्या काय करते तो बघतो आणि मस्त इडली वगैरे सगळं काढून घेते. मुलांना काहीतरी नवीन करते असं वाटतं. ते इडली वगैरे सगळं मी काढून घेते आणि तर लगेच मुलांना पण खायला देते. तर इथे बघू शकताय मी चटणी आणि इडली सगळं मुलांना खायला देते. आता मुलं आम्ही सगळे एकत्र बसूनच खालेत. मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत. तर आता मी मस्त आम्ही सगळे नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला बोलते. तर इथं मस्त आम्ही नाश्ता करून घेतोय. तर शिवांश बघा तुम्हाला कसा इडली दाखवतोय आणि आजीचं बघा काम कसं असतं. तर आई शौर्यला खाऊ घालते. तर आता इथं बघा 4 तारीख आहे आज आणि आज आहे शिवांशचा बर्थडे. तर हे जो व्हिडिओ आहे तो मॉर्निंगचा आहे, सकाळचा. आणि स्पेशल व्हिडिओ आपला बर्थडेचा ते दुपारून येणार आहे. तर बड्डेचा व्हिडिओ जास्त काही मोठा नाही किंवा जास्त काही मोठा बड्डे करणार नाही, घरातल्या घरातच करणार आहे. पण त्याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे, त्यामुळं यामध्ये मी ॲड केलेलं नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आणखीन आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.